म्हणतात की देवाला काय आवडतं. महाराज म्हणतात की आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन किंवा रात्रंदिवस. रात्रंदिन ते देवाचं भजन करतो तो देवाला आवडतो. रात्रंदिवस तो देवाचं पूजन करतो तो देवाला आवडतो. पण काही लोक म्हणतील महाराज हो कृष्ण महाराज, हे तुम्ही भजनी मंडळ आहे, कीर्तनकार मंडळी, कथाकार मंडळी, यांना देवाचं नाव घ्यायचं पैसे मिळतात, पॉकेट मिळतं, आम्हाला काय मिळणार आहे. हो आमच्या मागे एवढे काम आहे, लेबर मिळत नाही, मग आम्ही काम सोडून देवाचं भजन करत बसायचं का. मग आमचा संसार कसा चालायचा. पण संत महात्मे म्हणताय हातातलं काम बंद करू नका, आपली ड्युटी सोडू नका, आपला संसार सोडू नका, आपलं शेती काम बंद करू नका, पण देवाचं भजन केल्याशिवाय कसं होईल महाराज. की महाराज म्हणतात कामामध्ये काम, काही म्हणा कामही करा, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. काम करा पण देवाचं भजन करा. बघा तुम्ही सावता महाराजांनी शेती केली महाराज, पण भजन मात्र सोडलं नाही. गोरोबा काकांनी मडके घडवले पण भजन मात्र सोडलं नाही. और रोहिदास महाराजांनी जोडे शिवले, चपला शिवल्या, पण भजन मात्र बंद केले नाही. बघा तुम्ही आमच्या चोखवरांनी मिली ढोर वडली पण भजन नाही सोडलं. कामही केलं आणि भजनही. तेव्हा त्यांच्या घरी देव आला महाराज. कधी तुम्ही ऐकलं का एक आरामशीर बसून भजन करणार होता, देव त्याच्याकडे येऊन काम करायला लागला. जो कामात भजन केलं देव त्याला प्रसन्न झाला महाराज. आयतं कोणाला प्रसन्न होत नाही. मग अशा भक्ताच्या घरी न सांगता करी सर्व काम केलेत, न सांगता केले, पण कुणाच्या घरी जो कामात राहून देवाचं पूजन करतो, भजन करतो, त्याच्या घरी देव आला. रिकाम टेकडीच्या घरी देव आला. कधी तुम्ही ऐकलं का एखादा मंदिरातला पुजारी होता, तो भरपूर दक्षिणा घ्यायचा, देवाची पूजा करायचा, देव त्याला येऊन भेटायचा. हा ज्या पुजाऱ्यांनी लाता मारत चोखोबाला त्यांना देव भेटला, पण पुजाऱ्यांना नाही भेटला महाराज. ऐका, म्हणून कामामध्ये काम, काही म्हणा राम. महाराज ठीक आहे, पण देवाचं भजन करून फायदा काय हो संदीप बुवा. देवाचं भजन करण्यात फायदा काय आहे. फायदा काय आहे ऐका. देवाच्या भजनाचा नामाचा फायदा काय आहे ऐका. हरिपाठाला प्रमाणे महाराज लगेच कळेल तुम्हाला. तुम्ही आम्ही शेतकरी आहे. बघा तुम्ही आता आपले डोंगर वाढलेत, माय डोंगर वाढलेत आता जवळपास. तुम्ही डोंगरात जायचं पण एकट्या जाऊ नका, सोबत माचीची पेटी घेऊन जायची, आग पेटी घेऊन जायची. असं वाढलं गवत पाहायचं, अशी आकडे उघडायची, त्या गवताला लावायची, आकड विजून जाईन. गवत म्हणे ही कशी जिरवली आकडीची, काय होईल. माऊली म्हणतात की तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी, तैसे नाम जपता हरी, तैसे नाम जपता हरिपाठामध्ये की एक माचीच्या काळी अख्ख्या डोंगराला राग करून टाकते बाबाजी. तसं देवाचं एक नाम जप कोटी जाईल पाप, किंवा हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाची क्षण मात्रे. एका क्षणामध्ये किंवा महाराज म्हणतात की करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. महाराज म्हणतात देवाचं भजन केलं दोष जळतात. अजून दुसरं उदाहरण आहे, दृष्टांत हरिपाठातलाच बाबाजी कल्पेश बा. लगेच लक्षात येईल तुमच्या. हरिपाठामध्ये माऊली म्हणतात बघा तुम्ही आपल्या गावातली लोकसंख्या किती अंदाजे सांगा. मला काही मतदान मागायचं तुमच्या गावामध्ये येऊन अंदाजे सांगा किती घर आहे आपल्या गावात. 500 धरा, 500. गंगाराम महाराज आपल्या घरात 500 घर आहे गावामध्ये. मी तुम्हाला बोललोय गावकऱ्यांनो आपापल्या घरी जा आणि 5-5 किलो कापूर घेऊन या. कापूर बरं, कापूस नाही, आणछान कापूस तो लिट्या लाटा राहिलेला मागचा कापूस नाही. कापूर कर्पूर गौरम करुणा अवतारम. जो कापूर आपण आरतीला जाळतो ना माय, तो कापूर घेऊन या. तुम्ही गेलात आणि सकाळी 5-5 किलो कापूर घेऊन आलात. इथं गौतमगिरी बाबाच्या मंदिरासमोर त्याचा ढीग मांडलाय आपण. कोळी साहेब बाबांच्या मंदिरासमोर ढीग मांडलाय आणि गंगाराम महाराज तुमच्या हातात त्याला आग लावली. मोठा जाळ झाला. ओ एका घरातून 5 किलो म्हणजे 500 झाला ना, म्हणजे 5 क्विंटल कापूर झाला. बाबा
5 क्विंटल कापूर मंदिरासमोर ढीग मांडलाय बाबा, त्याला आग लावली, मोठा जाळ झाला, जाळ विझून गेला. 5 क्विंटल कापूर आहे विकी दादा, त्याचा किती राख पडली पाहिजे? 5 क्विंटलला किती राख पडली पाहिजे माऊल्या? सांगा ना, अर्धा किलो, 2 किलो, 5 किलो, 10 किलो, तर किती पडेल बरं? 5 किलो कापूर, 5 क्विंटल कापूर जाळला, किती राख पडली पाहिजे? अहो माऊली म्हणतात की ठाईच समाप्ती कापुराच्या वाती. कापुराच्या नाही, 50 क्विंटल कापूर जळा दादा, 50 क्विंटल, 1 ग्रॅम सुद्धा राख शिल्लक राहत नाही. माऊलीचं प्रमाण आहे कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती आणि ठाईच समाप्ती. तसं देवाचं नाव, पापाची राख सुद्धा शिल्लक राहू देत, म्हणून देवाचं भजन सांगितलं. ठीक आहे महाराज, पटलंय आम्हाला, नाथ बाबा पटलंय आम्हाला, आजपासून आम्ही देवाचं भजन करू, देवाचं चिंतन करू, देवाचं नामस्मरण करू. पण महाराज थांबा, नुसतं देवाचं भजन करून जमणार नाही, मग भजन करण्यासाठी शरीर पवित्र पाहिजे, हा देह पवित्र पाहिजे. महाराज देह पवित्र कशाने होईल हो? महाराज म्हणतात ना दुसऱ्या चरणामध्ये, महाराज सांगतात देवाचं भजन करण्यासाठी देह पवित्र करा. आणि देह पवित्र कशाने होईल? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कनवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करा, कपाळावरती चंदनाचा टिळा लावा आणि हृदयामध्ये कळवळा ठेवा. आणि हे जर ठेवलं तर देह पवित्र होतो. आणि असं पवित्र देह घेऊन जर देवाचं भजन केलं तर ते देवापर्यंत पोहोचतं. महाराज इथं प्रश्न येतोय हरीशगिरीजी बाबा, प्रश्न असा येतो की जगामध्ये अनेक मौल्यवान वस्तू आहे, हिरे मोती आहे, चांदी आहे, सोनं आहे, मानका आहे, पाचू आहे, हे मौल्यवान सोडलं आणि 10 रुपयाची माळ काय किंमत आहे बाबा? हो सोन्याचं चेन जर करायचं म्हटलं साहेब 50,000 रुपये लागतात. सोन्याचा पुतळा जर करायचं म्हटलं ताई तर 70-80 रुपये लागतात. हो चपला हार, बुटाड हार, सँडल हार जर करायचं म्हटलं तर लाखो रुपये लागतात. आणि माळ केवढ्याला भेटते हो कल्पेश बा? साधी घेतली तर 10 रुपयापासून आहे आणि जर भारी घेतली तर 2,500-3,000 ला आहे. 5 पैतरी तर घेतली मोठी
तर 2,500-3,000 हजारांना साधी घेतली 10 रुपयाला. मग इतकं स्वस्त, एवढं महाग सोडलं आणि स्वस्त का सांगताय? ऐका, या मागचं कारण ऐका. तुमच्या गळ्यामध्ये जर सोन्याची साखळी असेल, पुतळे असेल, चपलाहार असेल, बुटाळार असेल किंवा कुठलाही दागिना असेल, तुम्ही जर धुळ्याच्या बस स्टँडला गेलात, माय ऐका, तुमच्या गळ्यामध्ये सुवर्ण अलंकार असेल, तुम्ही जर बस स्टँड वरती गेलात, तुमच्यावर चोराची नजर राहणार आहे. आणि तुमच्या गळ्यामध्ये जर तुळशीची माळा असेल तर तुमच्यावर माझ्या देवाची नजर राहणार आहे. मग तुमचं तुम्ही ठरवा, चोराची नजर पाहिजे का देवाची नजर पाहिजे? कोणाची नजर पाहिजे? चोराची का देवाची नजर पाहिजे? म्हणून तुळशी माळ गळा. बघा तुम्ही, आता मी रात्र लांब लांब फिरतोय माय, बरं का, रोज कीर्तन आहे, कधी मध्ये नसताना 4-5 हजारला काही कमी नाही. मग मला काही सोनं घ्यायला काय हरकत आहे बाबा? एखादी अंगठी, एखादी साखळी. पण मला माहिती आहे, कीर्तनात चोर पाहतील, रस्त्यात 2 धरतील, 2 दणकी देतील, काढून घेतील महाराज. पण जर माझा माळा पाहिला, मी म्हणलं घ्या भाऊ 2-4 माळा काढून घेईन. माझ्या माळा कोणी? हे महाराज तुमच्या माळा तुम्हालाच राहू देवा. याला भीती महाराज, सोन्याला भीती आहे, कारण रात्री बिरात्री आपल्याला फिरायचं आहे. म्हणून सोनं ही जीवाच्या काळ आहे, सोनं हा काळ आहे आणि हे हा उद्धार आहे. बघा तुम्ही, तुम्हाला उदाहरण सांगतोय. या माळेचा फायदा, तुम्ही मारणार आहे, मी मारणार आहे, बरं का माय, हा मृत्यू लोक आहे. येथे वरून हे आले अवतार, येरते पामर, तुम्ही मारणार आहे. या वार मधले सगळे लोक मारणार आहे. हेच बोललो साहेब मी एका गावामध्ये, या गावातले सगळे लोक मारणार. एक म्हातारी उठली, नाचायला लागली, म्हणे महाराज मी मारणार नाही, महाराज मी मारणार नाही. म्हणलं का? म्हणे मी मोरण्याची आहे. म्हणलं मग तू का अमर आहे का काय? तुम्ही बोलले म्हणे वार मधले, मी मोरण्याची आहे म्हणे. म्हणलं सगळेच मारणार आहे. ऐका माय, सोपं उदाहरण सांगतोय. तुम्ही मारणार, मी मारणार आहे. तुमच्या गळ्यामध्ये सोनं साखळी असेल, काही असेल, आपण मेलो की आपले मुलं आपल्या सोन्या ते काढून घेणार आहे. आपली मुलं त्या सोन्याचे वस्तू काढून घेणार आहे. आणि आपण जर मेलो माळकरी, आपल्या गळ्यात 4 माळा. कधी ऐकलं का? एक म्हातारा मेला आणि 3 लोकांनी 3 माळा वाटून घेतल्या, काढून घेतल्या म्हाताऱ्याच्या माळा. कधी? कारण शेवटपर्यंत चालणारा दागिना हा आहे. गळ्यातली माळ कोणी काढत नाही. सोनं काढतील, चांदी काढतील, हिऱ्याची मोतीची माळ काढतील, पण गळ्यातली तुळशी माळ कोणी काढत नाही. शेवटपर्यंत देहाची साथ देणारी, चित्तेपर्यंत सोबत येणारी तुळशी माळ आहे. बाकी सगळं काढलं जाईल, पण हे कोणी काढत नाही, म्हणून तुळशी माळ गळा. आणखी 3रं उदाहरण, तुळशी माळ का? जिने जगाच्या मालक भगवान विष्णूला दगड केलं. बाबाजी तुम्ही सांगताय गोड चरित्र, भगवान विष्णूला ज्यांनी दगड केलं ती ही तुळस आहे. तुमच्या माझ्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये काळा दगड आहे, त्याचं नाव आहे शालिग्राम. तो हिचा शाप आहे. या तुळशी मातेचा, वृंदा मातेचा शाप आहे. मग विचार करा माय, जिने देवाला दगड केलं ती या दगडांचा उद्धार करणार नाही का? या दगडांचा उद्धार करणार नाही का? या दगडांचा उद्धार व्हावा म्हणून तुळशी माळ गळा. सोपं सोपं सांगितलं बाबाजी. गोपीचंदन का? आता तुळशी माळेचं महत्व सांगितलं 3 वाक्यामध्ये, 3 उदाहरणामध्ये. आता गोपीचंदन का? बाबाजी सांगताय कथेमध्ये, श्रीमद भागवत मध्ये इथे सुंदर उदाहरण तुम्ही ऐकलंय, ते बऱ्याच वेळेला ऐकलंय. चंदनामध्ये एवढी पावर आहे संदीप बा, चंदनाची पावर संत महात्मे सांगताय की 5 लिटर तेल गॅसवरती ठेवा, गॅस चालू करा आणि असं कढाईमध्ये तेल उकळू द्या, खळखळ उकळी फुटू द्या माय, आणि एक शुद्ध चंदनाचा थेंब त्या 5 लिटर तेलामध्ये पडू द्या. ते 5 लिटर तेल थंड करण्याची ताकद त्या शुद्ध चंदनामध्ये आहे. म्हणून डोक्यातला राग शांत व्हावा म्हणून गोपीचंदन टिळा. बघा आम्ही कथाकार मंडळी गोपीचंदन टिळा लावतो का? डोकं शांत राहावं, सद्विचार डोक्यामध्ये यावे आणि मुखातून अमृत तुल्यवाणी आमच्या रसाळवाणी प्रवाहित व्हावी म्हणून कथाकार मंडळी, कीर्तनकार मंडळी कथा करताना चंदनाचा लेप लावतात. बघा, आणि महिला मंडळ तुम्ही गोपीचंदन लावत चालावा. तुमच्या डोक्यात लय राग भरलाय आजकाल. एक तर भेटत नाही, भेटणं अवघड झालं बाबा, पैसे देऊन भेटणं हो. आता मी बऱ्याच गावांमध्ये फिरतोय, गावातल्या म्हाताऱ्यामध्ये महाराज तुम्ही गेले 12 गाव फिरत्या, पहा आपल्या पोराला पोरगी मध्ये मी पुरी पाहत फिरतो का? 40-45 झाले माहिती काही भेटायला तयार नाही. म्हणून महिला मंडळ तुमच्या डोक्यातला मोठा राग घुसलाय, तुमच्या डोक्यातला राग शांत व्हावा म्हणून तुम्ही टिळा लावत चला. ऐका, आम्ही पुरुष मंडळी आपण ड्युटीवर जातो, कामावर जातो, व्यवसाय करतो, आपल्याला राग येतो ना बाहेरचा, आणि बाहेरचा राग आपण घरी येऊन काढतो बायकोवर. आहे की नाही? एखादं तुम्हाला अनुभव आहे की नाही ताई? पप्पाचे पप्पा ममताच्या मम्मीवर राग काढताय घरी येऊन कधी कधी. ऐका, तुम्हाला सोपी आयडिया सांगतो. राग
तुमचा पती जर रागात असेल, संसार जर सुखाचा व्हावा असं वाटत असेल, तर कृष्ण महाराज फुकट सल्ला सांगता ऐका. जर पतिराज रागावून आले असतील, हातामध्ये काठी घेतली असेल आणि तुमच्या अंगावर धावून आले असतील, तुम्ही एकच म्हणत आहे. तुमचा पती पप्प्याचा पप्पा जर रागावून आला असेल आणि तुम्हाला मारायला धावला असेल, तुम्ही एकच म्हणा, पप्प्याचे पप्पा, हो पप्प्याचे पप्पा, मी तुमचीच आहे. मला मारा, ठोका, काही करा, मी तुमचीच आहे. काय म्हणत ताई? हात जोडायचे आणि त्यांना, राम, ओ राम, मी तुमचीच आहे. माझ्या बापानं लग्न लावलं, कन्यादान करून तुम्हाला दान म्हणून मला दिलंय. या देहावर तुमचा अधिकार आहे. या देहाचं तुम्ही काही करा, मारा, ठोका, काही करा, मला, मी तुमचीच आहे. ताई ती काठी फेकल का नाही? ताई फेकल का काठी? ते असं म्हणल्यावर फेकल का नाही माहिती काठी? नाही तर म्हणा, ये तुझ्या बापात पडतोय, तू ये 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 पुढे ये, लाव माझ्या अंगाला, खरं खानदानीचं का, लाव माझ्या अंगाला. मग 2 दणके शिल्लक त्याला साहेब. डोक्यातला राग शांत व्हावा म्हणून गोपीचंदन टिळा. काय सांगताय संत? गोपीचंदन टिळा. आता पुरुष मंडळी लय जोरात असला तुम्ही, मोर्चा तुमच्याकडे. आता यांचं ऐकून तुम्ही लय असलात. आता उदाहरण आहे निंबा महाराज. अहो उदाहरण म्हणतोय ऐका. अहो 1000 मुसलमान हिंदू मध्ये बाबाजी 5 मुस्लिम आणून बसवा. 1000 हिंदू मध्ये 5 मुस्लिम आणून बसवा आणि मला सांगा, गंगाराम महाराज ओळखा महाराज, तुमच्या गावातले मुसलमान मला माहिती नाही, तर मी ओळखून दाखवेन 5 कोणते 1000 हिंदूतले. साहेब 1000 हिंदू मध्ये 5 मुस्लिम मी तुम्हाला ओळखून देतो. का ओळखतो मी? कारण त्यांच्या निशाण्या त्यांच्या सोबत आहे. ऐका त्यांच्या निशाण्या. मुसलमानाची दाढी लांबलेली असते, ठाकरे भाऊ मिशा सुट्टीवर गेलेल्या असतात, दाढी वाढतात, मिशा काढून टाकतात. पहिली निशाणी. दुसरी निशाणी, त्यांच्या डोक्यात गोल टोपी असते. तिसरी निशाणी, त्यांच्या खांद्यावर गळ्यामध्ये चौकळा रुमाला असतो. चौथी निशाणी, त्यांच्या कानाला छिद्र नसतात. 5वी निशाणी, त्यांचं कपाळ काळं पडलेलं राहतं. आणि 6वी निशाणी, ते पॅन्ट लहान्याच्या भावाची घालतात, शर्ट मोठ्या भावाचा घालतात. म्हणजे त्यांची पॅन्ट आखूड असते आणि शर्ट लगेच कळतं हे मुसलमान आहे. आता उलट आहे का गंगाराम बा? 1000 हिंदू मध्ये 5 मुसलमान ओळखू आले. आता 100 मुसलमानामध्ये 10 हिंदू नेऊन बसवा बाबाजी. पहिले 1000 होते, 5 ओळखू आले कल्पेश बा. आता 100 मुसलमान आहे आणि 10 हिंदू नेऊन बसवा. मला ओळखून दाखवा आपले कोणते. आपल्याला म्हणते या आपला होंगा का उनका होंगा भाई. कारण आपल्या डोक्यावर शेंडी नाही, आपल्या कपाळावर टिळा नाही, आपल्या गळ्यात. मग अंदाज काढा लागतो गंगाराम महाराज या आपला असन का उनका होंगा भाई. आहे काय निशाणी आपली? आहे काय निशाणी? त्यांच्या निशाण तुम्हाला सांगितल्यात. आपल्या निशाण्या काय? शेंडी गायब झाली आपली. आपली शेंडी गायब झाली. आपल्या कपाळावर टिळा लावत नाही आणि गळ्यामध्ये. मग आपलं का कोणाचं ओळखूच येत नाही ना. या आपल्या धर्माच्या निशाण्या आहे. ऐका आता महिला मंडळ परत तुमच्याकडे मोर्चा आहे. ऐका तुम्ही कुंकू लावणं विसरलात, कारण कुंकू आपल्या धर्माची निशाणी आहे. हिंदू लोकांची तुमची महिला मंडळाची निशाणी आहे. अहो तुम्ही दिवसभर काम करता, तुम्ही टिकली लावतात. टिकली तर टिकली, नंतर सगळ्यातून उकली. ऐका तुम्ही टिकली लावतात, दिवसभर शेतामध्ये घरामध्ये काम करतात, घाम येतो घाम. आई तुम्हाला घाम येतो, घामानं टिकली पडून जाते. मग तुम्ही तशा गल्लीने येतात. आमच्यासारखा पाहुणा गावात येतो, तो तुमच्याकडे पाहतो, तो मग ही गाडी कोणत्या डेपोची असेल बुवा, हिला पाठीच नाही, कुठं आली, कुठं चालली, हिला मालक असेल का नसेल, संशय येतो का नाही. म्हणून टिकली लावू नका असं माझं म्हणणं नाही. टिकली लावत आहे, पण आपल्या धर्माची निशाणी कुंकू आहे. कुंकू लावत चला. तुम्हाला किती घाम येऊ द्या संदीप बा, किती घामाला तरी कुंकू पूर्णपणे पुसले जात नाही. थोडं कोणी लाल राहतं, तिथं लाल राहतं बाबाजी. मग आपल्याला कळतं पाहुणे माणसाला, माझी बहीण माझी दिदी सौभाग्यवती आहे, पण माझ्या बहिणीने शेतामध्ये काम केलं, घाम आला, घामाने कुंकू पुसलं गेलं, पण माझी बहीण सौभाग्यवती. कळतं की नाही संदीप बा? कारण कुंकू पूर्णपणे पुसत नाही, म्हणून कुंकू लावत चालत आहे. बरं का मावशाव, माझ्या बहिणींनो कुंकू लावत चला. टिकली लावा, थोडी टिकली अशी वर सरकवा, मी तर खाली कुंकू लावा. बरं का ताई? टिकली थोडी वर सरकवा, खाली कुंकू लावा. नसन टिकली हाताने सरकत तर जेसीबीच्या सोंडाने सरकवा, पण थोडं कुंकू लावत चला, कारण ती माझ्या धर्माची निशाणी आहे.
म्हणून महाराज म्हणतात तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा आणि हृदयी कनवळा वैष्णवांचा. ठीक आहे महाराज, तुळशीमाळाही धारण करू, कपाळावरती टिळाही लावू, पण या पायाचा उपयोग सांगा. पायाचा उपयोग तर पायाचा उपयोग तिसऱ्या चरणात. आषाढी कार्तिकी पंढरी वारी, आषाढी कार्तिकी पंढरी वारी, आषाढी कार्तिकी पंढरी वारी, आषाढी कार्तिकी पंढरी महाराज म्हणतात तुळशीमाळा गळा गोपीचंदन टिळा हृदयी कनवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. महाराज ठीक आहे, वारीला जायचं पण कसं जायचं तर महाराज म्हणतात गात जागा गात जागा आणि प्रेम मागा विठ्ठला. गात जागा, काय गात जागा मी सांगतो ना काय गायचं. सर्वांनी 2 मिनिटं वर हात करा. वारीमध्ये चालताना कोणतं भजन करायचं, कोणतं नामस्मरण करायचं सर्वांना सांगतो. 2 मिनिटं वर हात करा. इकडचे तुम्ही आमच्यात नाही का? हा, सगळ्यांनी वर हात. जिनके दिलों में गम होता है ताली वो नहीं बजाते, जिनके दिलों में गम होता है अरे ताली तो बजाते हैं, जिनके हाथों में दम होता है. विठोबा रखो माई, रखो एकदम भारी, एकदम भारी. करात खाली. वर करा म्हणलं साहेब, 2दा म्हणाल खाली लागल्या ढेऱ्या खाजवायला. झाल्या यांना घामपुळ्या. बरं असो, माझ्या गौतमगीर बाबाच्या दरबारात बसून माझ्या पांडुरंगाचं भजन तुम्ही केलं. या सप्ताहाच्या निमित्तानं, कीर्तनाच्या निमित्तानं, कथेच्या निमित्तानं गौतमगिरी बाबा आणि भोले बाबा पांडुरंग परमात्मा यांना एकच मागणं मागूया. हे गौतमगिरी बाबा, पांडुरंग परमात्मा, भोले बाबा, जो 2 वर्ष कोरोनासारखा महारोग तुम्ही आमच्यावर पाठवलाय तसा रोग पुन्हा पाठवू नका. जो दुष्काळ तुम्ही मागच्या वर्षी पाडला होता तसला दुष्काळ या वर्षी पडू देऊ नका. ज्या आमच्या लेकी नांदायला गेल्यात त्यांना सुखानं नांदू द्या. ज्या दुसऱ्या लेकी आमच्या घरी सुना म्हणून नांदायला आल्यात त्यांना सासू आणि सासऱ्याची सेवा करू द्या. जो माझ्या शेतकरी राजा शेतामध्ये राब राबतोय त्याच्या कष्टाच्या कमाईला, शेतीच्या मालाला चांगला भाव भेटू द्या. आणि जो माझा वीर जवान सीमेवरती लढतोय त्याला उदंड आयुष्य द्या. बस
एवढंच देवाला मागायचं जितो भाऊ, हलकट काही देवाला मागायचं आणि हलकट मागणारा देव ऐकत नाहीतर म्हणा देवा माझे कांदे चांगले येऊ दे आणि भाऊबंदाचे सडून जाऊ दे, पहिले आपले सडतील. म्हणून चांगलं बोला, चांगलं वागा, चांगलं जगा, कारण देव चांगल्याच्या पाठीमागे आहे. काही लोक म्हणतील महाराज मस्त होते ना हार राहू द्या ना गळ्यामध्ये. ज्यावेळेला मी हार घातले ना बाबाजी त्या लक्षात नव्हतं, नंतर मला कळलं राजीव गांधी हारामुळेच मेले होते. पण नको कोणी दुश्मनी साधायला. पण आता संतोष बाबा जाणे ते हार जाणे. बाबा काही घाबरू नका, तुमचं माझं काय आपल्या पाठीमागे काय बाज बाज. चला या ठिकाणी महाराज ऐका ना ठाकरे भाऊ, लाईनची माझी जुनी दुश्मनी. माझी आई सांगी जेव्हा मी जन्माला आलतो ना तेव्हा आमच्या घरातलं मीटर जळालं होतं. आणि ज्या दिवशी माझी 5वी होती ना महाराज त्याची गावातली डीपी जळाली होती. कारण लाईनची माझी प्रत्येक कीर्तन जाते ती 2 मिनिटं होत नाही. आजही तिने साधल्याची वेळ बरं का. चला 5 मिनिटं वेळ राहिला माझ्याकडे. चला महाराज ऐका, परमार्थ करा, प्रपंचही करा, धन भरपूर कमवा. धन कमवताना मागं राहायचं नाही, भरपूर पैसा कमवा. कारण तुम्हाला गावात किंमत नाही, मला घरात किंमत नाही. कोणाला किंमत आहे? पैशाला. जितो भाऊ, अहो मी जर घरी गेलो ना तुम्हाला कळतं महाराजांना किंमत आहे. घरी गेलो महाराज, बेल वाजवली बायको बाहेर येते, लगेच शेंडी धरते माझी नारळाची आणि विचारते किती आणले. तिच्या हातामध्ये पाकिट दिलं, लगेच म्हणजे चहा घेता का, कॉफी घेता का. रात्री 2-3 ला ताई 2 वाजता मध्ये कॉफी घेता का, चहा करू का, तुम्हाला काय पाहिजे खायला, शिरा करू का. 2 वाजता. आणि जर पॉकेट हातात नाही दिलं जपाना गपचूप, रात्री अपरात्री येता किंवा येईन भूतासारखे मला जागवता. म्हणजे माझ्यावर प्रेम आहे का पैशावर? कारण महाराज म्हणतात धन्वंता लागी सर्व मान्यता आहे. जोवर चाले चांगला धंदा तोवर बहीण म्हणे, जोवर धंदा चालतो ना तर बहीण दादा म्हणते. जोपर्यंत आपण बायकोला पैसे देतो ना सदा शृंगार भूषणे कांतामानी लवी बहुमाने. बायकोला पैसे दिला की बायको आपल्याला चांगलं म्हणते. घरात पैसे दिला ना अख्खं गाव आपल्याला चांगलं म्हणतं. अण्णा अख्खं गाव काय म्हणतो जोपर्यंत पैसा आहे ना आपल्याकडं गंगाराम बुवा अख्खा म्हणतो अण्णा अण्णा अण्णा. आणि अण्णा झाला कान्हा. मग कोणी विचारायला? मग तुम्हाला मला किंमत आहे का पैशाला किंमत आहे? आपल्याला किंमत नाही, आपल्या पैशाला किंमत आहे साहेब. आपल्याला किंमत नाही म्हणून पैसा भरपूर कमवा. जितो भाऊ, पैसा कमाला कुणीच मागे राहू नका, फक्त जास्त लालची लागू नका. जास्त लालची लागायचं नाही. जेवढं भेटलं ना अन्नमान धन येतो प्रारब्ध. आपल्या नशिबात जे आहे ना बाबाजी ते भेटणार आहे. आता तुम्ही मला बोललेत बघा गोड प्रसंगे बाबांनी मला. आता पहिल्यांदा माझा बाबाचा परिचय झाला, पण असं वाटत नाही आमची पहिली भेट आहे म्हणून. असं वाटतं जन्म जन्म का साथ है. असं बाबाचे विचार एवढे मोकळे. बाबांना इतकं मोठा महात्मा आहे पण अतिशय मनमोकळेपणानं. अख्खा भारत पायी यात्रा केलेला महात्मा आहे. आणि माझं भाग्य आहे की त्यांचं दर्शन मला झालंय. आणि तुमचं सर्वात मोठं भाग्य की 7 दिवस त्यांचे चरण कमले या गावामध्ये राहणार आहेत. त्यांच्या वाणीतून आपण या ठिकाणी नवनाथ कथा श्रवण करणार आहे. महाराज अशी महात्मे नाही बरं का शक्यत. ऐका हा 11 महिने वा 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 बघा सोपं नाही महाराज. 4,500 किलोमीटरचा प्रवास. कुठं झोपायचा पता नाही, कोण खायला देईल पता नाही, कोण कोणत्या रूपात यायचं, पाणी देऊन जायचं, कोण कोणत्या रूपात यायचं, अन्न देऊन जायचं, कोण कोणत्या रूपात यायचं, झोपण्याची व्यवस्था करायची. 5 महिने महाराज आम्ही जर घरून निघलो आम्ही विचारतो काही व्यवस्था होईल का आमची, खाण्यापिण्याचं काय आहे. कुठलाच विचार नका. तो महात्मा खांद्यावर कावड घेतो आणि भारत भ्रमंतीला निघतो. अख्खा भारत आपल्या पायाने या ठिकाणी पायी यात्रा करून परत आपल्या स्थानावर येतो. सोपं आहे महाराज. कारण अन्न मान धन जिथं त्यांच्या नशिबात आहे तिथं ऑटोमॅटिक त्यांना अन्न भेटायचं. जिथं पाणी नशिबात आहे पुढे येऊन महात्म्याचे बाबाजी पाणी लिहिजे. काहीच देणं घेणं नाही पण पोचतो जगासी एकला तो. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, तुझी चिंता जास्ती. आपली चिंता त्याला आहे बाबा म्हणून चिंता करायचं नाही. जे भेटलं गंगाराम महाराज त्यात समाधान मानायचं. बघा तुम्ही ऐका जास्त लालची पडलं परिणाम काय होता. ऐका आमच्या गावातलं उदाहरण. आमच्या गावामध्ये सुरुवातीला मागच्या वर्षी 10,000 11,000चा भाव होता. आमच्या गावातला सांगतो बरं तुमच्या गावातला नाही. पण मला थांबायचं मुक्कामी आज कारण उद्या लग्न आहे जवळचे. मी ते लग्न लावून परत संभाजीनगरला कीर्तन संध्याकाळचं.
झाला ऍडजस्ट, लग्न लवकर लागलं लावायचं, नाही तर भेट घ्यायची, कारण 5 ते 6 घंट्याचा प्रवास आहे, लांब लगेच निघून जायचं, पण थांबायचं. तर ऐका महाराज, ऐका, जास्त लालचे लागू नका. लालच कशी असते ऐका. आमच्या गावामध्ये गंगाराम महाराज आमचे तात्या आहे, त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये 25 क्विंटल कापूस झाला होता घरामध्ये. त्यावेळेला भाव होता 11,000चा. 11,000चा भाव साहेब, आणि 25 क्विंटल कापूस घरामध्ये. मी म्हणलं तात्या हो भाव चांगला आहे, देऊन टाका कापूस. तात्याला लालच. तात्याने देईल तर 13,000च, नाही तर पुढच्या वर्षी विकीन. हो म्हणलं तात्या कापसाचा भाव कमी होऊ शकतो, देऊन टाका. 11,000 काय कमी नाही. तात्या एकच म्हणायचं, नाही देईल तर 13,000च, नाही तर आबा पुढच्या वर्षी विकीन. आणि पुढच्या हप्त्यामध्ये कापूस झाला 10,000 रुपये. म्हणलं तात्या 1,000 मायनस देऊन टाका, अजून चांगला भाव आहे 10,000. तात्या म्हणे देईल तर 13,000च, नाही तर पुढच्या वर्षी विकीन. आणि महाराज पुढच्या हप्त्यामध्ये कापूस झाला 9,500. म्हणलं तात्या 1,500 मायनस देऊन टाका अजूनही. तो ते एकच म्हणायचं साहेब, बस देईन तर 13च, नाही तर पठ्ठ्याला गरज नाही. आणि पुढच्या हप्त्यामध्ये कापूस झाला 9,000. मला तात्या 2,000 कमी झाले, देऊन टाका. आणि तात्याला अख्खं उधार घेतलेलं गंगारामबा. खत उधार, रोजंदारीचं मजुरी उधार, ट्रॅक्टरचं नागरणं मोगरणं उधार. आणि अख्ख्या लोकांना सांगितलं बा आपला कापूस विकला तुमची उधारी देऊन टाकी. आणि घरी बायकोला ए बाळ्याची माय आपला कापूस विकला तुला सोन्यानं मडवी. अख्ख्याला वचन दिलं कापसाचं, कापूस विकला अख्ख्याची उधारी देऊन टाकीन. घरी सांगलं बायकोला कापूस विकला तुला सोन्यानं मडवील. महाराज आणि अख्ख्या लोकांना रांगत लावली, साहेब तात्याव माझे खताचे पैसे, तात्याव माझे बियाण्याचे पैसे, रोज तात्या आमची मजुरी. तात्या कातवला. आणि माझ्या काळाला म्हणे कृष्ण महाराज उधारीवाल्याने का दाराला माती नाही ठेवली बा, कापूस विकल्याशिवाय पर्याय नाही. मला तात्याव 8,000चा भाव चालू आहे, म्हणजे द्यावंच लागल. 11,000 होता साहेब, दिला नाही. आणि 8,000 कापूस दिला गंगाराम बुवा. आणि तात्याने उधारी वाटत सोडले, बस स्टँड पासून उधारी वाटत 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 तात्या अर्ध्या गावात आला. अख्खे पैसे संपून गेले, खिशात राहिले 1,500 रुपये. तात्याला टेन्शन आलं, कारण घरी बायकोला काय सांगितलं होतं, ताई 1,500 किती सोनं येईन बरं. त्याला टेन्शन आलं, म्हणून तात्याने दारूचं दुकान जवळ केलं. एक 90 मारली आणि चालला डोलत डोलत. त्याला भेटला आबा, तात्याला भेटला आबा. त्याने आबा राम 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 राम. तात्या काय झालं विचारू नका म्हणे, उधार बेचा. तात्या म्हणे उधार बेचा. अरे 11,000चा भाव होता दिलं नाही, आता 8,000च्या भावात दिलं, अख्खं उधारीत गेलं म्हणे. घरी बायकोला वचन दिलं तुला सोन्याने मडवील, खिशामध्ये 1,500 राहिले. मला टेन्शन आलं बायकोला सोनं कसं घ्यायचं, म्हणून मी दारूला जवळ केलं. ते आबाला हुशार होतं, ते मला तुला मी आयडिया सांगतो, बायकोला सोन्याने मडवायची ना, मी तुला आयडिया सांगतो. मला 95. दोघं पुन्हा दुकानात गेले, एक क्वार्टर घेतली, दोघांना अर्धी मारली. म्हणजे सांग मला आयडिया. म्हणजे चाल मोटरसायकलवर चाल धुळ्याच्या बस स्टँडला. निंबा महाराज ते आबा आणि तात्या मोटरसायकलवर बसले, गेले धुळ्याच्या बस स्टँडवर. म्हणजे आता म्हणे गाडी लाव पार्किंगला, चल म्हणे बसमध्ये बसून जाऊ. दोघं बसमध्ये गेले. तिथं ते फेरीवाले येतात ना विकणारे, ते आलं. कसा आला ऐका माझ्या प्रवासी मित्रांनो, मायानो भावांनो, 2 मिनिटं आवाजात लक्ष असू द्या. चांदी गई चांद पे सोना गया आसमान पे, चांदी गई चांद पे सोना गया आसमान पे. मनाच्या होत आनंदाचा पाऊस. घरी न्या घरवाली खुश, बाहेर न्या बाहेरवाली खुश, सासरवाडीला साली खुश. नो सेलटॅक्स बनली बेंटॅक्स. ही सोन्यासारखी दिसणारी साखळी बाहेर मार्केटला गेलात, या साखळीची किंमत आहे 500 रुपये, 500 रुपये, 500 रुपये. कंपनीचा प्रचार आणि प्रसार म्हणून फक्त 50 रुपये, 50 रुपये, 50 रुपये. अख्ख्या बसमध्ये साखळ्या वाटल्या गुरुजी, अख्ख्या बसमध्ये साखळ्या वाटल्या. एक साखळी पडली. तात्या म्हणे आबा, अरे आबा, अरे तर सोनं दिसतं ना म्हणे. अरे अड्या सोन्याचं म्हणे पाहायला काय कळतं. ते म्हणे फेरीवाल्या इकडे ये, इकडे ये म्हणे. का रे पुरा सेट आहे का? ते पुरा सेट म्हणे. ते नाकातलं कानातलं चपला हार, बुटाड हार, सँडल हार, तुकडा मेकडा, ते म्हणे सगळं आहे. म्हणे केवढ्या ते म्हणजे 460 रुपयात. एवढी रक्कम देण्यात मला मजा वाटते ऐकायला. केवढ्यात सांगितलं? 460 रुपयात. यानं 500ची नोट काढली निंबा महाराज, त्या फेरीवाल्याला दिली. त्याने ते पूर्ण बॉक्स हातामध्ये दिला. 40 रुपये वापस दिले. दोघं खाली उतरले. म्हणजे किती रुपये वापस आले? म्हणजे 40. आणखी 40 टाक, एक क्वार्टर घ्या, अर्धी मारू. पुन्हा एक क्वार्टर घेतली महाराज, अर्धी मारली. गाडीवर बसले, गावात आले. तर ते आबा गेलं निघून. तात्याच्या घरी आलं. बायको अशी दारामध्ये दळण करत होती. ते म्हणे ए बाळ्याची माय, बाळ्याची माय, तुला बोललो होतं ना सोन्याने मडवील, अगं घे सोनं. तिच्या अंगावर फेकले ते बॉक्स. तिने उघडलं. म्हणे माय कशाला एवढं केलं दुष्काळामध्ये? मी काय खरं बोलले का माय? मी खोटं खोटं बोलले. तुम्ही खरंच घेऊन आले. घेणं तर आता यांना मनातून.
मनातून घेणं तर राहतं जितू भाऊ, पण काय म्हणते कशाला आणलं एवढं, कशाला आणलं एवढं दुष्काळात, आणि केवढ्यात आणलं बाई, केवढ्यात आणलं? ते म्हणे 1.5 लाख, आणि होते केवढे? ही रक्कम ध्यानात ठेवा. 1.5 लाख पाय ना माय, माझ्या पप्प्याच्या पप्पाच किती जीव आहे माझ्यात, माझा रामाचं किती प्रेम आहे माझ्यावर, एवढा दुष्काळ पडला पण 1.5 लाख खर्च केलं बाई माझ्यासाठी, किती प्रेम आहे माझ्यावर म्हाताऱ्याचं, आणि होते केवढ्याचे? अशी मटकू मटकू अंगावर घातली जातात तिनं, अंगावर महिला मध्ये ते शौरायती महाराज, तिने दागिने केला लपवून नाही ठेवत ती पदराच्या वरून, आजच्या महिलांनी पाहिले पाहिजे, विचारलं पाहिजे केवढ्यात केला. त्या म्हातारीने दागिने केले, घेतले माझ्या अंगावर, ना हंडा घेतला आणि चालली मटकत मटकत गल्लीनं. नळावर आली, शेजारी बाय म्हणे माय केवढ्यात केले, माय केवढ्यात केले? ती म्हणे माय माझ्या बाळ्याच्या बापानं कापूस विकला, धुळ्याला गेला, 1.5 लाखाचे केले ना बाया, होते केवढ्याचे? त्या 1.5 लाख अख्ख्या गावात भांडण लावले. महिला मंडळ घरी गेले, नवऱ्याला पहा ना त्या तात्याची अक्कल घ्या, म्हातारपणा तात्याने 1.5 लाखात दागिने केले, माझ्या अंगावर फुटका मनी नाही, काम करू करू मातीत चालले पण साधं मंगळसूत्र नाही बनवलं, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसतं काम काम काम, साधा एक फुटका मनी नाही माझ्या अंगावर. बघा त्या तात्याने 1.5 लाखात दागिने घेतले, होते केवढ्याचे? अख्ख्या गावात बातमी पसरली, आणि ही बातमी गेली चोराच्या कानावर बाबाजी. चोर म्हणे हे काय चोऱ्या कर फिरताय? अरे आपल्या गावातले तात्या आहे ना, त्याच्या बायकोच्या अंगावर 1.5 लाख दागिने, आणि त्यांना माहित होतं तात्याला श्रीमंत आहे, तात्याने 12,000 घेतले पंचायतचे, पण बायको अजून बाहेर यायची. 12,000 ते भेटले ना पंचायतचे अनुदान, तिने खाऊन घेतलं, आणि बायको अजून डब्बा घेऊन. बरे तात्या असे गावामध्ये, प्रत्येक गावात तात्या त्यांनी 12 खाऊन घेतले गावाचे, आणि बायको अजून. आम्ही गावात गेलो जितू भाऊ की महिला मंडळाचे बसले राहते, आम्हाला पाहून उभं राहते, आम्हाला वाटतं की आपल्या स्वागतासाठी उभे काय, ग्रामपंचायत आपले हार्दिक स्वागत करीत आहे. आम्ही पुढे गेलो, बाया खाली बस. आम्ही गाडी गावात गेली की उभं राहता ग्रामपंचायत. आणि त्यांना माहित होतं आबाची बायको तात्याची बायको रात्री 8 वाजले की डब्बा घेऊन येते महाराज. ते म्हणे हे पहा पोराव चोर म्हणे, तोंडाला रुमाल बांधायची, नाव घ्यायचं नाही, एकमेकाला बोलायचं नाही, म्हातारी आली धरायची मारायची, दागिने काढून घ्यायची. महाराज तसंच झालं. रात्री 8 वाजले, म्हातारीने डब्बा घेतलं आणि अशी अंधारात गेली, पांदिने तिकडं नदीकडं. जसं चोर म्हणे चोर म्हणे म्हातारे काढ अंगावरल्या पुतळ्या, नका रे भाऊ, माझ्या बाळाच्या बापाने कष्टाने केलं रे भाऊ, नका काढू रे दादा, नका काढू. असा झटका मारला, घेतल्या पुतळ्या तोडून अख्खा रक्त बंबाळ गळा झाला. म्हणे काढ नाकातली नाक, नका रे भाऊ, लय कष्टाचे रे भाऊ, लय कष्टाचे रे. असा झटका मारला माय, नाकात घेतलं तोडून. म्हातारी खाली पाडली, ते ओरबडून दागिने काढले, पाटल्या काढल्या, कड काढले, अख्खे रक्त बंबाळ. म्हातारी चांग झालं, चोर पळून गेले. म्हातारी तोंडाला पदर लावला, रडत रडत घरी आली. तो तात्या असा झोपेल म्हणे, तात्या ओ बाळ्याचे बाबा, बाळ्याचे बाबा पहा ना माय, तुम्ही एवढ्या कष्टाने केलं, मेल्यानं मारून टोकून काढून घेतलं ना माय. ते म्हणे काय झालं? पहा ना आपले दागिने गेले. जाऊ दे, गेले ते गेले, काय जन्माचा कातड गेलं, तुला नवे घेऊन देईन. म्हणे पाय ना माय एवढं नुकसान झालं, पण बाळ्याच्या बापाला एका शब्दानं बोलत नाही, कारण होते केवढ्याची. प्रश्न असा आहे, माझा दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, ज्या म्हात्रीने अंगावर दागिने घातले होते ते खरे होते का खोटे होते? गंगाराम महाराज, मार जो बसला तो खरा होता का खोटा? आपलं धन असं आहे, खोटं जरी असलं तरी मार खाऊ घालतं. म्हणजे खोटं धन घेण्यापेक्षा हे खरं धन घ्या ना. हे धन खरं आहे, कधी मार खाऊ घातला मग हे खरं धन आहे. देवाचं भजन पूजन हे खरं धन आहे. ते धन आपण बाजूला सोडतो आणि खोट्या धनाच्या पाठीमागे लागतो. कारण खोटं जरी असलं तरी फसवणूक आहे, मार खाऊ घालतं, आपल्या प्राणास ते काय ठरतं. असा धनाच्या पाठीमागे न लागता खरं धन अंगावर घ्या, कपाळी टिळा लावा, गळ्यामध्ये तुळशीमाळ धारण करा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करा, आई वडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा, देशाची सेवा करा, राष्ट्राची सेवा करा, समाजाची सेवा करा. आणि या जर सर्व सेवा केल्यात तो माणूस माणूस राहत नाही, तो माणूस माणूस राहत नाही. मग कोण ठरतो? शेवटच्या चरणामध्ये एक जनार्दन Simana
या अभंगाचा अर्थ असा असेल, निंबा महाराजांचा माझा ठाम दावा नाही, स्वभाव विनोदी असल्यामुळं थोडं विनोदाची जोड देऊन अभंग सोडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आल्यानंतर गावातील भजनी मंडळ, ग्रामस्थ मंडळी, सर्व सप्तायोजक मंडळी यांनी जे प्रेम दिलं, ज्यांच्याकडे आमचं आजचं फराळाचं अन्नदान होतं, त्या माझ्या ताई, माझे भाऊ ज्यांनी सुंदर सेवा केली त्यांनाही धन्यवाद देतो. महाराज वाढणारे चांगले पाहिजे बरं का. त्या ताईने एवढं सुंदर वाढलं साहेब. महाराज घ्या, केळ घ्या, महाराज सफरचंद घ्या, महाराज साबुदाणा घ्या, खिचडी घ्या, इतकं गोड वाढले महाराज. काय काय एका गावात जेवायला गेलो महाराज, वाढणारी सुगंध पाहिजे, बनवणारी सुगंध पाहिजे, तुम्ही वाढणारी हुशार पाहिजे. हो एका गावात गेलो बाबा जेवायला, मला ताई ही भाजी अशी कचा कचा का लागते, तुम्ही ओ माय, मी मीठ समजून रांगोळीच वाढले का ना महाराजला. ती रांगोळीच वाढली होती माझ्या पात्रावर, मी मीठ समजून टाकून घेतली. तेव्हा पण मीठ घेणंच बंद केलं बाबा, मीठ घेत नाही मी. सुंदर या ठिकाणी स्वयंपाक, त्यांनाही धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला आमचे जित्तू भाऊ डोंगराळे ना. वा, रोड सिस्टम दादांसाठी टाळी वाजवा शेवटचे एकदा. वा. आणि हे कीर्तन जर कधी ऐकायचं तुम्हाला ठरलं, ते आमचे प्रमस्नेय आदरणीय आमचे गुरुबंधू, या भूमीचे पुत्र आमचे प्रियमित्र ठाकरे बंधू, म्हणजे परी फोटोज, बरोबर ना. 3 वर्षापूर्वी आपण एकमेकाचे सबस्क्रायबर आहे. मी तुमचं चॅनल नेहमी पूर्ण व्हिडिओ पाहतो बरं का. वा. आजचाही व्हिडिओ ते टाकणार आहेत बरं का. परी फोटोज यांच्याकडे पाहायला मिळणार आहे. ठाकरे बंधू यांना कोटी कोटी धन्यवाद, ज्यांनी मला मृदंगाचे साथ दिलेत. या भागाचं वैभव आमचे गुरुबंधू, प्रमस्नेय आदरणीय आमचे मित्र जे 7 दिवस माझ्या सोबत होते, आमच्या गावात होते. निंबा महाराज, संदीप महाराज कथेला होते आमच्या गावामध्ये. निंबा महाराज, तसेच संदीप महाराज गायनाचार्य, कल्पेश महाराज, सर्व महाराजांचे भाचे बुवा महाराज. या ठिकाणी गावकरी भजनी मंडळ ना, गावकरीच ना सगळे महाराज, गावकरी मंडळी, हे बालगोपाल मंडळी. बाकीचे गायब झाले का? आपले आमदार फुटले. मला असं वाटतं यांच्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटत होतं, हे फुटून गेले. चला, सर्वांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी मग शक्यतो महात्मे जे दिवसभर व्यासपीठावर असतात ते कथेमध्ये नसतात, पण बाबाचं अंतःकरण मोठं आहे की मी या लायकीचं नाही की बाबांनी माझं कीर्तन ऐकावं, पण हा मानाचा मोठेपणा बाबांचा की बाबा दिवसभराचा व्याप बाजूला ठेवून माझ्या कथेमध्ये हरीश गिरीजी बाबा, आता तुमचं माझं नातं जमलंय, तुम्हाला 101% गॅरंटी माझ्या गावात नेईन आणि तुम्हाला माझ्या शब्दाला मानून यावंच लागणार आहे. 17 सप्ते बाबा पिक्चरमध्ये, एका वर्षात 17 सप्ते. यांना विचारा, 1 से बडकर मोठमोठे बरं का एकदम. एकदा तरी बोलवीन, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही पण यावं असं विनंती. गावात आल्यानंतर आमचे गंगारामजी महाराज जे मला वेळोवेळी फोन करतात, काही गरज पडली तालुक्यामध्ये, काही मी अडचणीत असलो ना, साहेबांना साहेब माझी गाडी धरली, द्या त्यांच्याकडे फोन. आमचे कोळी साहेब ते आज माझ्या कीर्तन आवाजून महाराज मी येणार आहे, धुळ्याहून माझ्यासाठी आलेत. कोळी साहेब त्यांना धन्यवाद. आमचे विनोद भोकुडे, तुम्ही कोपऱ्यात उभं राहिले विनोद महाराज, वा वा विनोद महाराज. आमचे सोयरे सुभाष नाना, सुभाष आबाजी रे, आमचे जावई बापू, अरे संतोष महाराज तुम्ही राहिले बरं का. वा, याला मधात वृद्ध होती तर ही माझ्या नामस्मरण जादू आहे. बाबांचं वय एवढं मोठं पण आज नाचायला लागले ना बाबा. ऐका, कथा कीर्तन भजन में नाचना उसे भक्ति कहते हैं. कथा कीर्तन भजन में नाचना उसे भक्ति कहते हैं, और डीजे बजाकर नवरदेव के सामने नाचना उसे मस्ती कहते हैं. ये भक्ति है, ये भक्ति है. ये दरबार है मेरे गौतम गिरी बाबा का, ये दरबार है मेरे गौतम गिरी बाबा का, जहाँ दुख दर्द मिटाए जाते हैं. लोग रोते रोते आते हैं भाई साहब, लेकिन हंसते चले जाते हैं. ये दरबार है मेरे गौतम गिरी बाबा का. झालेली कीर्तन रूपी सेवा गौतमगिरी बाबांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करतोय. आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देण्यापूर्वी ज्या संतांनी भक्तीचं वाट दाखवली त्या संतांचं भजन करा अशी विनंती करतोय. ज्ञानेश्वर